500 फुटावर पाणी लागलं आणि 7 तास बोरिंग चालू होती. मित्रांनो, आपल्या पाठीमागे पपितांनी जमीन घेतल्यान आणि तिकडे आता बोरिंग काढूची आहे आणि बोरिंगमध्ये गेलो 5:30 वाजता. तर वरती जरा झाडं अडकत होती, त्याच्यामुळे तो ती फांद्या तोडूसाठी वरती कसं गेलो तो बघा. एकदम असं लिफ्ट घेऊन गेलो वरती. जुगाड बोलतोय जुगाड. ते लागत होते तेवढेच पतून फांद्यावर तोडल्यान आणि गेलो खाली. पपितांनी पूजा चालू केल्यान आणि पूजा करून झाल्यानंतर देवा गाणा घातला. तर भाऊजींनी नारळ फोडल्याने आणि बोरिंग झाली आपली स्टार्ट. ते जमलेल्या मंडळींका स्प्राईट आणि लाडू वाढल्याने तर एवढा सगळा चांगला झाला. पण रात्रीचे 12:30 वाजले आणि 500 फूट खोदला तरी पण काय पाणी लागला. नंतर पाणी घेऊन येण्यानंतर मग त्या पाईप धुतल्याने तेव्हा वाईट जरा पाणी लागल्यागत वाटला, पण त्या पाणी व्यवस्थित लागला नव्हता. रात्री त्याला थांबवून घेतला आणि सकाळी त्याला परत स्टार्ट मारून सांगितलं की 250 फुटावर पाणी सांगितलेलं होतं आणि 300 फुटानंतर पाणी तुमका खूप असं सांगितलेलं होतं, पण काय तर पाणीच लागना. आणि जरा आमच्या मनात जरा दुखदुख होती. सकाळी त्याला स्टार्ट मारून सांगण्यात देवाची इच्छा आणि देवाची कृपा आमच्यावर तर पाणी लागला आणि जवळजवळ वरती पाणी उडाल आणि 1000 एक तेव्हा आमका वाटलं की नक्की पाणी लागला असा. आणि एवढ्या मेहनत झाल्या केल्यानंतर हे पाणी लागलेलं असा. 530 फूट वर आपण खाली खतला आणि हा आपल्या पाणी लागलेला असा. पाणी बघा कधी वरती उडावत होता. तर मित्रांनो, रात्री पाणी घेऊन येणं, 500 लिटर पाणी घेऊन येणं, जादा लोकांची मेहनत, त्याच्यानंतर रामदास की सगळ्यांची मेहनत. रात्री 12:30 पावणे 1 पर्यंत पाणी वगैरे आणून टाकल्याने इकडे खूप जणांची मेहनत, वाडीतल्यांची मेहनत आणि त्याच्यामुळे ते शक्य झालेलं. पाणी लागल्यानंतर मग सकाळी आपण पूजा केला. पपिताई भाऊजी खुश होते. त्याच्यानंतर आपण गाळाना घातला आणि गाळाना वेळे घालून झाल्यानंतर मग परत आपण नारळ वाढवून त्याच्यात पाणी सोडलं. पण एकदा नारळ फोडलेलं आणि आपण झाल्यानंतर एकदा पाणी सोडलं आणि पाण्यात पाणी मिळतं असं म्हणतात आणि पाण्यात पाणी आपण मिळवला. या तर अशा प्रकारे आपल्या काय बोरिंगचं पाणी लागलेलं असा आणि देवाची कृपा गंगामौलीची आपल्या काय पाणी लागला. मित्रांनो, तुमचा व्हिडिओ कसा वाटला नक्की व्हिडिओ सांगा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. धन्यवाद.